आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। चंदगडमध्ये एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त, 1.13 कोटींचा मुद्देमाल जप्त, 208 ग्रॅम एमडी सह रसायने यंत्रसामग्री जप्त, ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश। आमचे जयसिंगपूर वार्ताहर हुसेन शेख कळवतात की महाराष्ट्रात अंमली पदार्थाच्या तस्करी विरोधात कारवाईची मोहीम तीव्र झालेली असतानाच अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने ANTF कोल्हापूर जिल्ह्यात मोठी कारवाई करत चंदगड तालुक्यातील हाजगोळी परिसरातील पोल्ट्री फार्ममध्ये सुरू असलेला MD मेफेड्रॉन निर्मितीचा संशयित कारखाना उद्ध्वस्त केला। या कारवाईत सुमारे 208 ग्रॅम MD सह ड्रग्ज निर्मितीसाठी लागणारी रसायने, प्रयोगशाळेतील साहित्य व यंत्रसामग्री असा तब्बल 1,13,51,480 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ठाणे जिल्ह्यातील नयानगर पोलीस ठाण्यात NDPS कायद्याचे कलम 8 क 21 क 22 क 29 तसेच BNS कलम 238 111 अन्वये दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान या ड्रग्ज निर्मिती केंद्राचा धागा कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत पोहोचला। या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या इरफान सलीम खान राहणार मीरा रोड ठाणे याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथकाने पुढील तपास केला। तपासादरम्यान चंदगड तालुक्यातील हाजगोळी परिसरातील एका पोल्ट्री फार्ममध्ये MD मेफेड्रॉन निर्मितीसाठी संशयितपणे कारखाना उभारण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले। त्यानंतर तपास अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन बोधे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला। छाप्यात 208 ग्रॅम तयार MD ब्रोमो केमिकल पावडर, मोनोमेफ्थियल अमाइन 40% असलेले सुमारे 70 लिटर रसायन तसेच ड्रग्ज निर्मितीसाठी वापरले जाणारे विविध साहित्य व उपकरणे जप्त करण्यात आली। यामध्ये फिल्टर पेपर, डिजिटल थर्मामीटर, घनता मापक, टेस्ट ट्यूब, काचेच्या एअरटाईट लॅबोरेटरी जार, इंडिकेटर पेपर, हँड ग्लोव्ज, स्पीड कंट्रोलर, रेग्युलेटर, ओव्हन, टेस्टर, मिक्सिंग मोटर व स्टँडिंग सेट आदी साहित्याचा समावेश होता। तयार MD सोबत मोठ्या प्रमाणात रसायने आणि उत्पादनासाठी आवश्यक उपकरणे आढळून आल्याने या प्रकरणाची व्याप्ती गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे। या कारखान्यातून तयार होणारा अंमली पदार्थ कुठे आणि कोणाला पुरवला जात होता, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, तसेच त्यामागील आर्थिक व्यवहारांची साखळी किती मोठी आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पथकाने केली। कोल्हापूर जिल्ह्यात MD निर्मितीचा संशयित कारखाना उघडकीस आल्याने अंमली पदार्थाच्या काळ्या साम्राज्याला मोठा धक्का बसला असून या कारवाईनंतर ड्रग्ज रॅकेटमध्ये आणखी कोणते धागेदोरे समोर येतात याकडे लक्ष लागले आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।